खूप छान स्थळ आहे बघण्यासाठी. लग्न काय तर नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. आणि आपण आज स्टार्ट करतो आहोत नवीन ब्लॉग. जो आहे एक प्लेस आहे मुंबई मधला, एक हिडन प्लेस आहे. तिकडे आम्ही आज जाणार आहे आणि त्याचं नाव आहे पॅगोडा. तर तिकडे आमच्यासोबत काही टीम मेंबर्स असणार आहेत, आपल्या घरातील काही माणसं असणार आहेत. आणि आजचा ब्लॉग खूप धमाल होणार आहे आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि तो ब्लॉग तुम्ही बघाच, कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या ट्रॅव्हलिंग आहे आणि तिकडचं जे वातावरण आहे आणि तिकडचा जो पॅगोडाचा जो गोल्डन कलरचं टेम्पल आहे ते तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. तर बनून राहा माझ्या ब्लॉग वरती. मी आहे सुहास राज, तुमचा दोस्त आणि होस्ट. तर आता आम्ही चाललेलो आहोत गोरेगाव स्टेशनला आणि गोरेगाव स्टेशनवरून आम्ही ट्रेन करून बोरिवलीला जाऊ. पण त्याआधी काहीतरी पिऊन घेऊ. अजून आम्ही अर्ध्या रस्त्यातून पोहोचलेलो नसताना सुद्धा काकाने आता स्टार्टिंगला सोडा प्यायला लागलेले आहेत. आणि बाकीचे टीम मेंबर्स ऑलरेडी गोरेगाव स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन बसलेले आहेत, म्हणजेच ब्रिजवरती जाऊन वेट करत आहेत की हे लोक कधी येत आहेत. आणि आम्ही आता चाललेलो आहोत बोरिवलीला. नवरा बायकोला 10 मिनिटाला वॉशरूमला जायचं असते, जबरदस्ती सोडा प्यायचा, रोडांचं वॉशरूमला पण जायचं आहे 5 मिनिटाला. पोहोचलो पण नाही, फक्त बोरिवलीला पोहोचलो गोरेगाववरून. काय करायचं सांगा. आता आम्ही बोरिवलीला पोहोचलेलो आहे आणि आम्हाला कळत नाही की गोराई बीच कुठे आहे. तर आम्ही सध्या शोधतोय की कसं जायचं आहे गोराई बीचला. स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर आम्हाला जस्ट ऑटो दिसत आहेत आणि ऑटोमध्ये बसून आम्ही आता गोराईसाठी जातोय, कारण इथे शेअरिंग रिक्षा आहेत ऑटो गोराईला जाण्यासाठी. आणि गोराईवरून मग आपल्याला बोट करून फेरीमधून पॅगोडासाठी रवाना व्हायचं आहे. बसा बसा. स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर आम्ही अशी ही रिक्षा पकडलेली आहे आणि ही रिक्षा जाणार आहे गोराईला. आणि तिथून आम्ही मग फेरीमधून जाऊ. तिथून आम्हाला बोट भेटणार, त्या बोटीमधून आम्ही जाऊ. काय बोलायचं तुम्हाला? तुम्हाला काय बोलायचं आहे? तर फायनली आम्ही गोराईला पोहोचलो आहे आणि ह्या गेटच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर एक तिकीट काउंटर आहे, तिकडे आपण बोटचं तिकीट घ्यायचं. पॅगोडासाठी पण इथेच आहे हो. किती आहे? 100 रुपये. येऊन जाऊ 100 रुपये. काय म्हणले ते? म्हणले येऊन जाऊन 100 रुपये एका माणसाचे. असे सगळ्यांचे मिळून 700 रुपये होतील. अच्छा. रिटर्न तिकीट 700 रुपये सर्वांचे 700 रुपये. काका काय असं बघायला तुम्ही 700 जास्त आले काय? रानवशी म्हणले तुम्ही असेच देता 500 रुपये कुणाला पण. आता देऊ. जेट्टी आली त्याला सगळेजण चला. ही ती बोट आहे जी आम्हाला पॅगोडापर्यंत घेऊन जाईल. लाईव्ह जॅकेट पाहिजे का तुला? पोहायला येते काय? पोहायला येते काय? मी थम्सअप मधून पाणी पिते. आम्ही तर फायनली आमची बोट चालू झालेली आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत पॅगोडासाठी. मस्त अशी सूर्याची किरणं तोंडावरती पडत आहेत. काय झालं तुमचं? तुम्ही बघायला आले की मोबाईल बघायला आले तुम्ही लोक? तुम्ही नेमकं काय करायला आलाय?
काय मोबाईल बघायला आले तुम्ही लोक? फक्त 5 मिनिटात आम्ही जेट्टीवरती पोहोचणार आहोत आणि पायगोडामध्ये एंटर करणार आहोत 5 मिनिटात. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे, जेट्टीवरून उतरलेलो आहे आणि आता आम्ही आतमध्ये चाललो आहे पायगोडा बघायला. बघूया कसं कसं होतंय पुढे. इथे तुम्हाला आतमध्ये येताना जे तुम्ही तिकीट घेतलं आहे फेरीसाठी ते तुम्हाला इथे जमा करून आतमध्ये यायचं आहे आणि हा तो रस्ता आहे जिथून तुम्हाला आतमध्ये एंटर व्हायचं आहे. ते आंबा वगैरे घ्यायचं आहे का खायला? काय आंबे घ्यायचे आहेत काय? ते किती रुपयाला आंबा? हा 30 रुपयाला. काहीतरी जास्तीच महाग नाही झालं? 30 रुपये राहू देत. अशा तऱ्हेने आपण पोहोचलेलो आहोत पायगोडाला. माझा विचार चालू आहे काकांना इथं 8 दिवस ठेवण्याचा, पण काका बोलते की मला 8 दिवसाच्या 8 बॉटल मिळाल्या तर मी आरामात राहील. इथं बॉटल बिटल काय भेटत नाही, तर बॉटल सोडवायचं काम चालू असेल. तुम्ही बॉटल घ्या त्यांच्याकडनं. बॉटल घेऊन येणार. मनाची शांतता. आज उपवास असल्यामुळे भूक लागलेली आहे जास्तच आणि थोडंसं घरात खाल्लं होतं, पण आता परत इथं आल्यानंतर परत भूक लागली. आणि इथं सर्व महाग आहेत गोष्टी, काय समजत नाही काय खायचं मला. स्टार फ्रूट खायचं तुला? कुठलं स्टार फ्रूट आहे असं काका बोलते. कुठले स्टार फ्रूट या सांगून या. स्टार फ्रूट नाही, आमची आई बंबात घालायची ते. बंफूड आहे ते, आमच्या आईची बंबात घालायची ते. नाही होते. जर कुणाला वनभोजनासारखा कार्यक्रम करायचा तर तुम्ही इकडे जेवण घेऊन येऊ शकता आणि इकडे बसून तुम्ही जेवू शकता निवांत. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की मागे पागोडा आहे आणि इथे मस्त असं गोल्डन कलरचं टेम्पल आहे आणि इथे मॉनेस्ट्रीसारखं वाटतं. लास्ट इयरला आम्ही गेलेलो मनालीला, पण हे जे दिसतं ते खूप मस्त वाटतं आणि खूप एन्जॉय होणार आहे बघायला. आणि असं वाटतं की जे कोरियन पिक्चरमध्ये आम्ही चायनीज पिक्चरमध्ये जे बघितलेले लहानपणी असताना की असे मंदिर असतात, असे पुतळे असतात आणि असे स्ट्रक्चर असतात, ते आता आम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. तर तुम्ही राहा बघत आमच्यासोबत आमचा ब्लॉग. अरे हे तर फायनली आम्ही पायगोडामध्ये पोहोचलेलो आहेत आणि अशा प्रकारे सुंदर असं पाठीमागच्या साईडला कळस आहे आणि तो बघायला खूप मजा येते आणि खूप युनिक वाटते. असं वाटतं की आम्ही कुठे थायलंडला वगैरे कोरियामध्ये आलेलो आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे आणि चीनला आलेलो आहे असं वाटत आहे. इथून आपल्याला पुढे जाताना सिक्युरिटी चेकिंग करूनच आतमध्ये जावं लागतं. चायनामध्ये सारखं वाटतं ना. इथे आल्यानंतर असं वाटतं की बघतच राहावं. फक्त युनिक असं डिझाईन आहे प्रत्येक भिंतीच्या स्ट्रक्चरवरती आणि मस्त वाटतंय आणि दुपारचा माहोल आहे आणि थोडीशी थंडी आहे आणि आम्ही आलो आहेत फेरीमधून आणि खूप भूक पण लागलेली आहे. उपवास आहे कारण माझा आज उपवास आहे, त्यामुळे भूक पण खूप लागलेली आहे. काही कळत नाही काय करायचं आणि इथे सगळं महाग आहे. तर बघूया आता कसं कसं काय काय होतं. भुकेवरती नियंत्रण ठेवून मी घरी परत जाऊ शकतो का, की मी इथे राहून काहीतरी माझा उपवास सोडून खाऊ शकतो, की उपवास कंटिन्यू करेन काय मला माहिती नाही. तर बघूया आता काय काय कसं कसं होतं. तर आता आम्ही चाललेलो आहे ती बेल वाजवायला, जी बेल आम्ही बघत आलेलो आहे जॅपनीज पिक्चरमध्ये, चायनीज पिक्चरमध्ये. तर आता आम्ही स्वतः तिकडे चाललो आहे आणि बेल वाजवणार आहे. काय काय हा हा नवीन नवीन ऐकत नाही हे दुबई का मॉल है क्या कस्टम का
या घंटीचा आवाज ऐकून मन एकदम शांत आणि पीसफुल असं शांतता निर्माण होते आणि मस्त असा नाद या घंटीचा वाजत असतो. खूप आवडला आपल्याला. आम्ही आलेलो आहे आता फायनली पायगोड्याच्या कळसाच्या एकदम खाली आणि मस्त वाटत आहे. खूप लांब होतं येण्यासाठी पण ठीक आहे. हवा थंड आहे. एकदम वेगळी स्मेल येते ना ती. ही सोन्यात बनवली की राखेचं पाणी दिलं कसलं आहे? हे फक्त गोल्डन पाणी आहे मला तरी वाटतंय, कारण सोन्याचं पाणी तर नाही आहे नसावं. थोडीशी लाख पण आहे असं वाटतं, त्यामुळे लाखचा स्मेल येतो. बहुतेक असावी लाख, पण मला वाटत नाही. पण समुद्राच्या पाण्याचा स्मेल असू शकतो हा जो नाही नाही, हा समुद्राच्या पाण्याचा स्मेल नाही. समुद्राचा स्मेल पाण्याचा स्मेल कसा खारा असतो, खारट असं म्हणजे एक वेगळं समुद्री स्मेल असते. ती ही एवढी वेगळी वाटते स्मेल. काय माहिती नाही, मी त्याला सांगू शकत नाही की कोणती स्मेल असावी, पण येतो तर नक्की, हे महत्त्वाचं आहे. खूप छान वाटते त्याच्यावरती. आणि बौद्ध धर्माचे जेवढे पण विचार जे पण बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत ते पण इथे लिहिलेले दिसतात आहे. तर इथे येऊन म्हणजे पुन्हा एकदा चांगल्या विचारांचा प्रभाव लोकांना पडू शकतो. हां, तेच तिचं म्हणणं बरोबर आहे, मला पटलेलं आहे. आणि पण इथे मला आल्यानंतर असं वाटतं की जे मी लहानपणी पिक्चर बघायचो चायनीजवाले, तो फील इथे मला येतोय पूर्णपणे. आणि मला खूप बरं वाटतं, असं वाटतं की मी चायनामध्ये आहे. आजच्या दिवसासाठी मी चायनामध्ये आहे असं मला. इथे आम्ही रील्स व्हिडिओ बनवले आहे, तो तुम्ही शॉर्ट्स फीडमध्ये जाऊन बघू शकता आणि आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक ॲड आहे. थोडेफार आम्ही व्हिडिओ बनवून आता मंदिराच्या आतमध्ये आम्ही जाणार आहे. आतमध्ये जायचं आहे ना, का नाही जायचं आहे? एंट्री इकडून आहे. आपण त्याला चप्पल इथे काढून आपण पुढे आतमध्ये जाऊया. शूज चोरी होऊ नयेत म्हणून एक शूज ह्या साईडला आणि एक शूज त्या साईडला, असे दोन शूज ठेवलेले आहेत. आणि आता आम्ही मुख्य पगोडा द्वारमध्ये एंट्री करत आहोत. सिक्युरिटी सांगतो की कॅमेरा अलाव नाही आहे, आतमध्ये वापरू नका, पण आम्ही कॅमेरा यूज केला आहे. इथे हे आतमध्ये विपश्यना केंद्र आहे, जिथे तुम्ही 7 दिवसांसाठी येऊन राहू शकता. आणि इकडे मस्त अशी काच लावलेली आहे. आतला नजारा बघण्यासारखा होता आणि खूप मजा आली बघण्यात. बसायचं आहे का? 5 मिनिटं चालून लोक थकलेले आहेत. फक्त 5 मिनिटं चाललेत आणि लोकांना थकवा निर्माण झालेला आहे, कारण त्यांच्या आयुष्यात त्यांनी चाललेच नाहीत कधी. ते लोक पिकनिकला येताना विचारतात की किती चालायचं आहे, पहिला हा प्रश्न असतो त्या लोकांचा. ते लोक हे आहेत. इथे भिंतीवर काही मस्त असे सुविचार लिहिले आहेत, ते तुम्ही तिथे वाचू शकता आणि ते खूप चांगले आहेत. मला तरी खूप चांगले वाटले. जे बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतीक आहे असं हे धम्मचक्र माझ्या मागे आहे आणि आम्ही ते बघायला आता चाललेलो आहे. म्हणजे इथे असा हा एक मस्त सेल्फी पॉईंट बनवलेला आहे, जिथे सर्वजण मिळून सेल्फी काढतात, फोटोज काढतात. आणि इथे काही आकाश देवी आणि देवतांचे फोटो आहेत, जे मी पहिल्यांदाच बघतोय, कारण हे चायनीज जापानीज संस्कृती असल्यामुळे आपल्याला याच्याबद्दल काही जास्त आयडिया नाही आहे, पण ठीक आहे. आणि अशा प्रकारे मला वाटतं 75% आमचं पॅगोडा फिरून झालेलं आहे आणि थोडंसंच बाकी आहे. आता ते पण आम्ही आता बघायला चाललो आहे. आणि म्हणजे खूप मस्त वाटतं इथं आल्यानंतरला. आणि फिरण्यासाठी, बसण्यासाठी, आरामासाठी एकदम पीसफुल शांतता हवी असेल तर तुम्ही इथे येऊ शकता आणि तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता. आणि इथे असं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे आणि इथे प्ले एरिया आहे, जिथे लहान मुलं खेळू शकतात. गरम पाण्याचा कुंड आहे, गरम पाण्याचा कुंड. हा, हात तरी बघा टाकून, हात टाकून बघा गरम पाणी आहे काय. पाणी कुजलेलं आहे, काकांना वाटलं गरम पाण्याचा कुंड आहे. काका चेक करायला गरम पाणी आहे का बघायला, तरी हात टाकून बघायला गरम पाणी कसं आहे. हा, ए चल जायचं आहे घरी आता, बस झालं. लय फिरलीस तू, गावात आलीस म्हणजे एवढी फिरत असते वे. खूपच दमलेली आहे मी.
काय झालं, तुम्ही दमलात का आता? एवढं फिरवलं आहे, एवढं फिरवलं आहे, आता खूपच दमलेली आहे. खाण्याची व्यवस्था तुम्ही कराल तर खूपच छान होईल. खाण्याची व्यवस्था केलेली आहे. जसं इथून आपण बाहेर जाऊ, जसंच इथं आपण बाहेर जाऊ तेव्हाच आपण काहीतरी खाऊ. माझा उपवास आहे तरी पण मी ट्राय करेन की उपवास माझा पाळायचा. फक्त एक 4 तास राहिलेत माझ्या उपवासासाठी, पण तुम्ही लोकांनी पोट भरून खा अशी माझी इच्छा आहे. आपल्यासोबत आमचाही उपवास घडवला आहे. नाही, तुम्ही मस्त जेवून आलेले आहेत, खाली घरी बसून पास्ता विस्ता खाऊन हाडून आले. पास्ता हाडून आणले तुम्ही लोक. तरीही आम्हाला हे पास्ता 2-2 प्लेट खाल्लेला आहे आणि पोट भरून खाल्लेला असल्यामुळे कसं आहे, आणि त्यांना भूक कशी लागणार उपवासामध्ये. दही आणि साखर, त्यामुळे त्यांनाही भूक लागणं हे अशक्य आहे. तरीही त्यांना भूक लागलेली आहे. भूक म्हणजे लागणारच ना, उपवास आहे. काल रात्री जेवलो होतो, त्याच्यानंतर मी आता अजून काही खाल्लेलं नाही अद्याप. मी फक्त 4 रताळे खाल्लेले आहेत दही टाकून, बस. बाकी मी काही खाल्लेलंच नाहीये. त्यामुळं कसं भूक लागणं स्वाभाविकच आहे. आणि आता आपण जाऊ, बघू आणि जेवू. आता मला वाटतं सगळं संपूर्ण पॅगोडाचं मंदिर जे आहे आम्ही आता फिरलेलं आहे. आणि एका ठिकाणी आम्ही व्हिडिओ घेतलेला आहे. आणि फक्त एकही कोणाचा सोडलेला जिथे आम्ही व्हिडिओ घेतलेला नाहीये. आणि सगळं रिव्हील करण्याचा प्रयत्न केला. जे पॅगोडामध्ये एक गोष्टी आहेत त्या. आणि हे मुंबईमधील हिडन प्लेसेस आहेत जे मुंबईच्या बाहेर आहे. पण तुम्ही बोरुलला येऊन ऑटो करून, फेरी करून तुम्ही कमीत कमी 1 तासामध्ये तुम्ही इथे पोहोचू शकता. आणि इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला 2-3 तास वेस्ट करायचे आहेत तुमचे फिरण्यामध्ये. आणि तिकडून येतानाच खायला तुम्ही घेऊन या, कारण आम्ही फसलेलो आहे. इथे खायला भेटलेलं नाही आम्हाला, आम्ही फसलेलो आहे. आणि इकडे खूप महाग भेटतं. त्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही स्वतःहून खायला तिकडून घेऊन या इकडे, कारण इकडे तुम्हाला काही भेटणार नाही खायला. आणि भेटले तर ते एवढे महाग असणार की तुम्ही म्हणणार की अरे जाऊ दे यार, नको, नंतर बाहेर जाऊन खातो. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःहून खायला घेऊन या. खूप छान स्थळ आहे बघण्यासाठी. तर काय लग्न करायला खूप छान स्थळ आहे. तुम्हाला आता ते टाकण्यात येईल. झालं, फक्त दमलेल्यामुळे ही मुलगी सारख्या बसते. अजिबात नाही. 25 मध्ये जर हे असेल तर यू कॅन इमॅजिन 40 मध्ये काय होणार. इथे फोटो पण आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, मेरे घुटने दर्द कर रहे हैं. तर फायनली आता सगळं फिरून झालेलं आहे आणि ब्लॉग इथेच कंप्लीट होत आहे. कंप्लीट म्हणजे कंप्लीट नाही होत आहे, अजून घरी जायचं आहे, फेरीमधून जायचं आहे. तेही सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार. आणि फेरी चुकली तर आम्हाला जायला खूप प्रॉब्लेम होईल. असं होईल की आम्ही एका आयलंडवरती अडकलोय, असा सीन होईल. तर पोहण्याची ताकद आमच्यात एवढी नाहीये, पोहण्याची ताकद आमच्यात नाहीये. त्यामुळे आम्ही फेरी आम्हाला पकडावी लागेल, आम्हाला घरी जावं लागेल. आणि घरी गेल्यानंतरला आमचा ब्लॉग कंप्लीट होईल. आणि कंप्लीट व्हायच्या टायमाला मी तुम्हाला सांगेन की कधी कंप्लीट होणार. ठीक आहे. बजा नगाडा धरम का गुंजे चारो ओर. पण हे कसं वाजवायचं, याच्यासाठी हातोडा आहे, कसं वाजवायचं हे मला याची काहीच आयडिया नाही. त्यामुळे हे मी आता वाजवू शकत नाही. पण असं तर मी नक्कीच वाजवलं असतं. घरी जाताना इथे असा एक मेसेज वाचला, बी हॅपी विजिट अगेन. म्हणजे जर तुम्ही खुश असाल तर पुन्हा या, असं इथे लिहिलेलं आहे. मस्त. आणि इथून आता बाहेर पडताना इथे काही शोपीस आहेत. म्हणजे इकडे काही संग्रहालय आहे जिथून आपण शोपीसच्या वस्तू विकत घेऊ शकतो. पण त्या खूप एक्सपेन्सिव्ह होत्या. जिथे बुद्धांची मूर्ती होती ती 50,000 रुपयांची होती. पण काही घेतलं नाही आहे आम्ही. काय तुम्ही काय घेणार आहे काय? तुम्हाला काय घेणार आहे काय? हो मॅडम, काय घेणार आहे तुम्ही? शोच्या वस्तू अशा असतात जे सगळ्यात घ्याव्याशा वाटतात, त्याची उपयोगाच्या पण खूप कमी असतात. त्यामुळे आणि महाग पण आहेत. स्वतःवर कंट्रोल करून मी सध्या काही शॉपिंग करत नाही. चला, खूप महाग असल्यामुळे जरा आम्ही पुढे चाललेलो आहे, कारण आमच्या घरी पण आम्ही मूर्ती आणलेल्या आहेत. काहीच हे लोक पण आता रिकामे आलेले आहेत. यांनी काहीच खरेदी केलेलं नाही. पण पूर्ण लेडीज लोकांचं माहिती आहे ना, कुठे पण जायचं टाइमपास करायला आणि यायचं. अशा पद्धतीने तिथे पण गेल्या, टाइमपास केला, सगळं बघितलं तर काही घेतलं नाही. बिना घेता आलेल्या. म्हणजे तुम्हाला कळू शकतं की लेडीज लोकांचं कसं असतं की विनाकारण आपलं टाइम वेस्ट करायचा कुठे पण जाऊन. ते तर त्यांचं ठरलेलंच आहे. आणि कुठे निघताना पण त्यांना लेट जायचं असतं, ते तर त्यांचं ठरलेलंच आहे. तर फायनली पॅगोडामधून आम्ही बाहेर पडलेलो आहे. तर सगळ्यांनी आपण आता पॅगोडाला बाय करून इथून आपण फेरीमधून परत घरी जाऊ. अशा प्रकारे परतीचा प्रवास घेऊन आम्ही परत घरी चाललेलो आहे. आणि जेट्टीपर्यंत सध्या तरी पोहोचलेलो आहे. तिथून आम्ही जेट्टी क्रॉस करून आम्ही कुठे गोराईमध्ये पोहोचू. आणि गोराईमध्ये पोहोचल्यानंतर स्टेशनला जाऊन, स्टेशनला गेल्यानंतर ह्या लोकांचं जे पोट भरणं आहे तो आम्ही ह्यांचा पोट भरणा पूर्ण करू. माझा काय उपवास असल्यामुळे मी काही खाऊ शकणार नाही. फक्त उपवासच आहे.
चला पुन्हा परतीचा प्रवास. आपण आता ह्या बोटमधून जात आहे. या बोटचं नाव आहे ML&D. तुम्ही आता बघितलं असेल की किती स्ट्रगल करून आम्ही पॅगोडाला गेलो, फिरलो, उपवास होता, खायला नाही भेटलं, काही खाल्लं नाही आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत. आणि घरी गेल्यानंतर आपण नक्कीच जेऊ आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा हा ब्लॉग इथे संपतो हे मी तुम्हाला जाहीर करतो. सी यू, बाय.